अरे वा. हॅलो काका, हा. कसे आहात? मस्त. बरं तुझा पाय कसा आहे आता? पाय दुखतोय पण आता जरा कमी दुखतोय. आता थंडीत बरं यायला थोडासा वेळ लागतो. हा. हा? बरं दादा कुठे? आहेत ना, आत आहेत. आते. हा. दादा, हा अरे आलोय मी. आला का? हा. आला बरं झालं. इतका अर्जंट मध्ये मला काय बोलवलं बे तू? सांगतो आता सांग ना बे. कामगिरी फत्ते झाली. पत्ते झाली मग मला काय बोलवलं? अहो त्याचं पुढचं काम तुम्हाला करायचंय ना. कसल्या कामाबद्दल बोलून राहिली बे वहिनी? पुढचं काम आता सोन्याचं काम तुलाच करायचं ना. दादा तू बोले सोन्या म्हणाले? वहिनी दादा मला सोन्या म्हणाला. अगं जन्मापासून दादा मला सोन्याच म्हणायचा. तुला सांगतो अर्ध गाव दादामुळे मला सोन्या म्हणायला लागलं. तुला आठवतंय? तुला आठवतंय माझ्या लग्नात माझ्या आवलीनं तू करे मौजी सोन्यारावाचं नाव घेते तुमचा मान राखून असं म्हणाली. आणि ऐकून दादाची सटकली. दादाने फेटाकडून फेकून दिला आणि म्हणे आजपासून तुझ्याला कोणी सोन्या म्हणायचं नाही. आठवतंय दादी तुला? मला आठवते आठवतंय ना? पण तुझी मेमरी का गेली? काय झालं? मी तुला काही कामासाठी बोलवलं नाही. कसलं काम? चल सांगतो. हा चल. ते असं फिरायला बाय काका. अरे हा काय काय दादा काय एवढ्या रात्री तू मला नळी द्यायला बोलवलंस? बावळ्या नळी आहे काही? हे बघ दादा तू मोठा भाऊ असशील पण मला बी कळतंय नळी येते. हे तू ह्याला सांगायला पाहिजे. गावातले शेमडे पोरं सांगेल ही नळी येते. मग अबे पण ही साधी नळी नाही ना. म्हणजे अरे हे सुनबाईच्या अंगठीचं माप आहे. हे? मग हा हे बघ हा. ही नळी घे हा. तालुक्याला जा हा. आणि अंगठी बनवून आण सकाळी सकाळी. सकाळी सकाळी? हा अरे पण दादा सकाळपर्यंत ही नळी नरम होऊन जाईल. मग अंगठी लंबगोल होणार नाही का? तू बरोबर आहे. मग मग असं कर काय? आत्ताच जा आणि सोनाराची झोप उडव. आता जाऊ? अरे पोट्ट्याच्या साखरवरच्या टेन्शन मध्ये बावळा झाला का बे तू? तुला सावजीचं लग्न करायचे करायचं ना. मग पण नाही बिन नाही. हा. आताच्या आता जा सोनाराची झोप उडव नाही तर मी तुझी झोप उडवी. जातो जातो. हा चल. तू क्या काय काय? गावात चोर फिरायला काय? होय, कसला तरी आवाज येऊन राहिला. 90 बनव. मला 90 बनव. पाहुणे मुंबईहून आले म्हणून कोण आलंय की काय? काय काय? रिंग पितोयस काय तर काय पटियाला केलंय. मला का 60 दिला? ठीक आहे चल चल पुढच्याला बस ऍडजस्ट बस बस तू स्ट्रॉंग हवंय मला. आधी कमी 60 आहे. बस. थंडी आहे रे. अरे थंडी आहे भाई. काय करतो चल cheers. ओ मुंबईचे पाहुणे. विनया काका तुम्ही इथे काय करताय? तुझाच पिछा करत होतो आणि तुझ्या विषयीच बोलून राहिलो आम्ही. थँक्यू थँक्यू. शिवा सरपंचाची पोट्टी आहे बे ती. त्याचा बाप गरम डोक्याचा आधीच. तो डायरेक्ट मांडव उभा करेल तुझ्या लग्नात. बाप्पा याले समजव रे बाप्पा समजव यार. खरं सांग तू आत्ता रूपमती बरोबर काय करत होतास? विनया विनया ती मला रस्त्यात भेटली आणि त्या बिचारीने त्या दिवशी माझी किती मदत केली होती. अच्छा म्हणून मग आता तू तिची मदत करत होतास का? कसली मदत बे? हा? इथं पोट्टी पोट्ट्याला काय मदत करत असतं ते माहित नाही का आम्हाला बे? काका तसं नाहीये. तसं काय असेल तर सांगून टाक बाबा. टाइमपासला इथे जागा नसते इकडं बाबा. डायरेक्ट लाकडं रस्त्यात. हा काका खरंच तसं काही नाहीये. तुम्हाला आठवतंय का त्या दिवशी आपलं बोलणं झालं होतं. तुम्ही एक गोष्ट बाजारात नेली होती आठवतंय का? अच्छा अच्छा ते होय. तेच करायला गेलो होतो. दादा पण ना मला सांगायचं ना. मी काय शेतात जाणार नव्हतो. मी गेलो असतो. एक मिनिट कुठली गोष्ट? काय नाही रे बाप्पा. चल चल राघव आपण जाऊया. चला चला चल. ये बाबा, ये बाबा, ये come on, come on. बाबा, चिक, चिक, चिक. 4 गोट्या. चार. बाबा, चिक, चिक, चिक. बाबा. अरे वा, लाईनीत आहे.
लाईनवर आहे. अरे बाबा अरे वा कोयबा खेळताय हो मी पण खेळला. हा काम झालं असेल तर खेळायला काय हरकत नाही. कसलं काम? नो फिअर बाबा राघव इज हिअर. हा मी पैसे मी दिलेले खर्च केले की तू तुझे केलेस? बाबा तुम्ही दिला त्यातच आणली. हो ना मग खेळायला काही हरकत नाही. मी आहे. चलो गेलो. Guys, अभी लेडी लक काय बोलते जवळ नाही पुढची बाहेर होती बे. पाहिली तर ते लाईनीवर दोघी जवळ जवळ अशा आता मी पण पाहिलं ना पुढची बाहेर होती ते. पाहिलंच नाही याने सांगितलं ती जवळ अरे होती भाजीत मीठ किती काढून टाकायचं ते कळत नाही. तू कसं पाहिलं? काय बोलते तू? काय सांगता? अशी वेळ आली तुला काय दिसतं का तुला? मला दिसतं काय बोलते का? तू? तुम्ही हे मग सांगू मी पाहिलं नाही तर खोटं पाहिलं काय? बोल काय बरोबर बोलते? विनय सांग तुझ्या आईले. तू काय बोलते? मी पाहिलं काय? तू पाहिलं? मी पाहिलं काय? मी काय बोलते तू? अंगावर येते माझ्या अंगावर येते तू. मी काय म्हणते हम्म. बाप्पाला साखरपुड्याचं सांगूया का? मी काय म्हणतोय हा तू जास्त विचार करायचं सोडून दे. उगाच होत्याचं नव्हतं करून बसशील. राहिलं नको रे चल ना विन्या. अरे ते पण तिकडे नको विचार अरे नको विचार ना तू अगोदरच घाबरून राहिला. नको रे ते खूप चिडतील माझ्यावर. सिंपल जा विचार आणि परमिशन परमिशन काढ परमिशन. अरे त्यांना सांग ना की आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही दारू नाही पिणार, प्रॉमिस, फक्त एन्जॉय करू. काय सांग? दारू नाहीये. एक मिनिट दारू असेल तर मी विचारणारच नाही. अरे नाही ए अभ्या चल दारू नाहीये. हे बघ शांतपणे त्यांच्या कानावर तर घालावंच लागणार आहे की नाही. हो शांतपणे जा विचार. एवढं काही घाबरण्यासारखं नको, नाही. please, मी पाया पडतो यार प्लीज बिंदास जा. आम्ही पाठीशी नाही होत. हे बघ मी जातो बाहेर. नको रे, नको नको प्लीज नको प्लीज प्लीज. काय रे बाप्पा काय झालं? खरं रे विनय? काय ग? नाही काही नाही. हा मग ठीक आहे. काय नाही. नाही म्हणजे आहे ऍक्च्युली. म्हणजे आम्ही असं म्हणत होतो. नाही म्हणजे हे असं म्हणत होते. मी नव्हतं म्हणत. म्हणजे हे ते सांग ना ते काय म्हणत होते तर कळेल ना. नाही म्हणजे असं म्हणत होतो आम्ही की हे म्हणजे ते 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 नाही का ते पिक्चर मध्ये असतं की असा ग्रुप असतो मित्रांचा. मग ते बाहेर जातात रात्री, मग शेकोटी बनवतात, मग तिथेच राहतात. ते ते नाही का तसं नसतं का ते? हा काय सीन असतात बे ते. अरे ते दिल सिनेमा मध्ये आमिर खान आणि माधुरी काय सीन आहे. हो खूप मस्त सीन आहे आणि आमिर खाननी खूप भारी काम. तर ते आम्ही आज शेतात जाऊ का प्लीज राहायला? येऊ दे. हा, बस 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 रे, बस 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 हा. बाबा हे केळीचं खांब. आता एवढ्या वर्षाने आपल्या घरात एवढं मोठं कार्य आहे, मग असं सजवायला नको का? म्हणजे दादाने सांगितलं नाही तुले? अगं उद्या आपल्या बाप्पा इन्या आणि आकांक्षाचा साखरपुडा आहे. अरे लावा ना सरळ असा मग